हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आम्ही गेलो होतो धुरंधर द रिव्हेंज हा मूवी बघायला, की जो सिक्वेल आहे. तर मूवीच्याबद्दल सांगायचं झालं तर आधीचा जो चित्रपट आहे तो जिथे संपला होता तोच धागा पकडत आधीचं आणि नवे अशा सगळ्या संदर्भांची दुव्यांची साखळी जोडण्याचं काम अतिशय यशस्वीपणे असं पार पाडलेलं आहे. 2000 पासून ते आत्तापर्यंत भारत पाकिस्तान दोन्ही देशांच्या संदर्भात घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या अशा वास्तव घटनांचे संदर्भ आणि एका कल्पित गुप्तहेराची कथा यांचा प्रेक्षकांच्या नजरेतून धुरंधर खेळ दाखवणारा सिक्वेल देण्यात दिग्दर्शक आदित्य धर यांना यश आलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षांच्या कसोटीवर खरं उतरणं हे खरं तर खूप अवघड असतं. पण चित्रपट जवळपास 4 तासांचा आहे, त्यामुळे नाही म्हटलं तरी गोष्ट कितीही खिळवून ठेवणारी असली तरी इतकी लांबी प्रेक्षकांना नको करून सोडणारी आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या घटनेत असलेल्या अतिहिंसक ॲक्शन दृश्यांनी खूप वेळ घेतलेला आहे आणि ॲक्शन जो आहे तो अगदी नेक्स्ट लेवलचा ॲक्शन आहे. असं म्हणायला हरकत नाही की ज्यांना ॲक्शन खूप आवडतो त्यांच्यासाठी हा मूवी खूप सुंदर असू शकतो, म्हणजे ते लोक खूप जास्त एन्जॉय करू शकतात. संपूर्ण चित्रपट हा फक्त जेंट्स व्यक्तिरेखांनी भरलेला आहे. जसकीरची आई, बहीण यांची काही सेकंदांची दृश्य आणि बायको म्हणून येलिनाची भूमिका साकारणाऱ्या सारा अर्जुनच्या वाट्याला आलेले अगदी मोजके प्रसंग सोडले तर इतक्या मोठ्या चित्रपटात स्त्रियांचा वावर कुठेही नाही. जुन्या गाण्यांचा चित्रपटात फार सुंदर असा वापर करून घेतला आहे आणि तम्मा तम्मा लोगे आणि तिरची टोपीवाले ही गाणी अतिशय मजा आणतात. नामपेक्षा केवळ नजरेतून व्यक्त होणारं हमजाचं दुःख, राग, मनातलं द्वंद्व, मूळच्या नात्यांकडे परतण्याची आस आणि नव्यानं जोडलेलं नातं सोडताना होणारी तगमग, हौसला, इंधन, बदला हे समीकरण सांभाळताना होणारी घालमेल, या सगळ्या भावछटा अभिनेता रणवीर सिंगने अत्यंत ताकदीने साकारले आहेत. इतकी प्रभावी भूमिका त्याला यापुढच्या चित्रपटात करायला मिळेल का ही शंका वाटते. आणि याचसोबत राकेश बेदी यांची बेरकी अशी व्यक्तिरेखा. सन्यालच्या भूमिकेत अभिनेता आर माधवनला पहिल्या चित्रपटापेक्षा यात अधिक वाव मिळाला आहे. अर्जुन रामपालच्या व्यक्तिरेखेलाही अधिक वाव मिळाला असला तरी तो आणि संजय दत्त यांनी त्यांच्या वाटेला आलेल्या भूमिका अतिशय चोखपणे पार पाडल्या आहेत. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर धुरंधर द रिव्हेंज हा चित्रपट दिग्दर्शक आदित्य धर यांच्या हुशार मांडणीमुळे आणि रणवीरने पेललेल्या भूमिकेमुळे अधिक सुसह्य असा झाला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.